श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या डोळ्यातली स्वप्न आता सत्यात उतरणार की एखादं अदृश्य संकट तुमच्या दारावर उभं आहे. 29 आणि 30 एप्रिलच्या या 2 रात्री तुमच्यासाठी काळाचा पडदा फाडणाऱ्या ठरणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी गुरु आणि महादेवाची अघोषित शक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा निसर्गही शांत होतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य असंच संकटात जाणार आहे, तर थांबा. या 48 तासात तुमच्या आयुष्यात एक असा धक्का बसणार आहे, जो तुम्हाला रडवणार नाही, तर आनंदाने नाचायला लावणार आहे. पण सावधान, हा आनंद मिळवण्यापूर्वी तुम्हाला एका अंधाऱ्या परीक्षेतून जावं लागणार आहे. काय आहे तो महादेवाचा संकेत? का मीन राशीच्या लोकांनी या 2 रात्री एकटं राहू नये, हे रहस्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मीन राशीच्या जातकांनो, 29 एप्रिलची सकाळ होताच तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून काही विचित्र सूचना मिळायला लागतील. मीन ही जलतत्वाची राशी आहे, त्यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती या काळाला शिगेला पोहोचलेली असेल. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी मोठं घडणार आहे, पण ते काय आहे हे स्पष्ट होणार नाही. सस्पेन्स असा आहे की तुम्हाला अचानक जुन्या आठवणी किंवा एखादी मृत व्यक्ती स्वप्नात येऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल. हा महादेवाचा संकेत आहे की तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ आता संपला असून सुखाची लाट तुमच्या दिशेने येत आहे. मीन राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या घरातील पाण्याचे स्रोत किंवा आरसा यांच्याकडे नीट लक्ष द्या. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा मीन राशीचं नशीब उजाळतं, तेव्हा त्यांना पाण्याशी संबंधित काहीतरी शुभ संकेत मिळतात. पण भीती ही आहे की जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केलं, तर तुमच्या हातात आलेली संधी वाळूसारखी निसटून जाईल. 29 एप्रिलची संध्याकाळ तुमच्यासाठी खूप भारी असेल. तुमच्या आसपास एक अदृश्य सुगंध दरवळेल, जो तुम्हाला सांगेल की प्रत्यक्ष ईश्वर तुमच्या मदतीला धावून आला आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, तुमची संवेदनशीलता हीच तुमची ताकद ठरणार आहे. या 2 दिवसात तुम्हाला अशा काही गोष्टीची चाहूल लागेल ज्या सामान्य माणसाला कळणार नाही. सस्पेन्स तेव्हा वाढेल जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमचं नशीब तुम्हाला एका विशिष्ट दिशेला ओढत नेतंय. ही ओढ रोखू नका, कारण जिथे तुमची बुद्धी संपते तिथे महादेवाची लीला सुरू होते. हा काळ तुमच्या आत्म्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारा ठरेल. मीन राशीच्या जातकांनो, 29 आणि 30 एप्रिलला तुमचे शत्रू तुमच्या विरोधात मोठे षडयंत्र रचण्याच्या तयारीत असतील, पण त्यांना हे माहीत नाही की तुमच्या पाठीशी साक्षात त्रिलोकीनाथ उभे आहेत. सस्पेन्स असा आहे की तुमचे शत्रू आता तुमच्यावर वार करायला पुढे येतील. तसं त्यांच्याच आयुष्यात काहीतरी अघटित घडेल. तुम्हाला काहीही करण्याची किंवा कोणाला उत्तर देण्याची गरज पडणार नाही. त्यांचा अहंकार आणि त्यांचा मत्सर त्यांनाच खाऊन टाकेल. तुमच्या शांततेनेच त्यांचा पराभव होणार आहे. हा या 2 दिवसाचा सर्वात मोठा चमत्कार असेल. तर मीन राशीच्या जातकांनो, 30 एप्रिलची दुपार तुमच्यासाठी विजयाची गुढी येऊन येईल. जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते, तेच आज तुमच्या प्रगतीचा वेग वाहून थक्क होतील. शत्रूच्या मनात एकच भीती असेल, मीन राशीच्या या व्यक्तीला नक्की कोणाची साथ मिळाली आहे. त्यांना पडलेलं हे कोडं कधीच सुटणार नाही. सस्पेन्स असा आहे की तुमच्या जवळच्याच एखादा शत्रू जो मित्र बनून वावरत होता, त्याचा खरा चेहरा या 2 दिवसात तुमच्या समोर येईल. ही भीतीदायक सत्य परिस्थिती तुम्हाला भविष्यातील मोठ्याच धोक्यापासून वाचवेल. तर मीन राशीच्या जातकांनो, हा विजय मिळवल्यानंतरही तुम्ही शांत राहा. महादेवाचा आशीर्वाद ज्याच्यावर असतो त्यांनी स्वतःच्या शक्तीचे प्रदर्शन करायचे नसते. तुमचे शत्रू स्वतःच्याच दहशतीत जळतील आणि तुम्ही मात्र मिठाईचा आनंद घ्याल. 30 एप्रिलची रात्र संपता तुमच्या आयुष्यातील सर्व वादाचे आणि कोर्ट कचेरीच्या कटकटीचे ढग कायमचे विरघळलेले असतील. हा विजय तुमच्या सहनशक्तीचा आणि महादेवाच्या न्यायाचा असेल. तर
मीन राशीच्या जातकांनो, या 2 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशा व्यक्तीचा किंवा संधीचा प्रवेश होईल जो तुमच्या जीवनाचं पूर्ण चित्रच बदलून टाकेल. हे एखादं नवीन काम असेल किंवा परदेशाशी संबंधित काहीतरी संधी असू शकते. सस्पेन्स असा आहे की ही संधी तुमच्याकडे येताना खूप मोठ्या संकटाच्या रूपात येईल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल सगळं संपलं आहे, पण तोच तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. ज्या गोष्टीला तुम्ही भीती समजत होता, तीच तुमची प्रगतीची पायरी ठरणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, 30 एप्रिलला तुमच्या हातात काही महत्त्वाची कागदपत्रे किंवा एखादा ईमेल येईल. ही बातमी ऐकून तुमच्या काळजाची धडधड वाढेल. सस्पेन्स असा आहे की ही बातमी तुमच्या करिअरशी किंवा घराशी संबंधित असेल. तुम्हाला वाटेल हा नशिबाचा खेळ आहे की खरंच माझं भाग्य उजळलंय. या 2 दिवसात तुमचं डोकं चक्रावून जाईल. इतक्या वेगाने गोष्टी घडतील, पण लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्या जुन्या पुण्याचे आणि कर्माचे फळ आहे, जे आता व्याजासकट परत मिळत आहे. मीन राशीच्या जातकांनो, ही संधी स्वीकारताना मनात अजिबात शंका ठेवू नका. भीती फक्त त्यांना वाटते ज्याचा देवावर विश्वास नसतो. तुम्ही तर महादेवाचे लाडके आहात. या 2 दिवसात तुम्हाला एक असा निरोप मिळेल जो तुमच्या कुटुंबातील आनंदाला चार चांद लावेल. 29-30 एप्रिलचा हा सस्पेन्स तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुड न्यूज देऊन संपेल. तयारी ठेवा, कारण तुमची राश आता शून्यातून विश्व निर्माण करणार आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, 29 आणि 30 एप्रिलला तुमच्या आर्थिक स्थितीत जो बदल होणार आहे तो पाहून तुमचे नातेवाईक सुद्धा चकित होतील. तुमच्या राशीत बनलेला धनयोग आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. सस्पेन्स असा आहे की तुम्हाला असा पैसा मिळेल ज्याची तुम्ही या जन्मात अपेक्षा केली नव्हती. एखादी जुनी पॉलिसी, लॉटरी किंवा कोणाकडे तरी अडकलेले पैसे अचानक व्याजासकट तुमच्याकडे परत येतील. हा धनाचा ओघ तुमच्या घरातील गरिबीचे सर्व मार्ग कायमचे बंद करून टाकेल. मीन राशीच्या जातकांनो, पैसे येताना सोबत एक गुड सस्पेन्स सुद्धा घेऊन येतील. तुम्हाला भीती वाटेल की अचानक इतका पैसा आल्यावर लोकांच्या नजरा तर लागणार नाही ना. 30 एप्रिलच्या रात्री जेव्हा तुम्ही तुमच्या धनाचा हिशोब कराल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे सर्व महादेवाच्या कृपेनेच शक्य झालं आहे. सस्पेन्स तेव्हा वाढेल जेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात काहीतरी विशेष संकेत मिळतील. हे संकेत लक्ष्मीच्या आगमनाचे असतील, जे फक्त मीन राशीच्या भाग्यातच या 2 दिवसात लिहिले आहेत. मीन राशीच्या जातकांनो, आलेल्या या संपत्तीचा विनियोग खूप विचारपूर्वक करा. हे धन तुम्हाला फक्त ऐशो आराम करण्यासाठी नाही, तर इतरांच्या मदतीसाठी सुद्धा दिले गेले आहे. या 2 दिवसात कुणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कुणालाही उधार देऊ नका. तुमच्या धनाचा हा सस्पेन्स तुमच्या घरात समृद्धीची कायमची गाठ बांधून टाकेल. मिठाईचा डब्बा तयार ठेवा, कारण नशिबाने आता तुमची झोळी भरण्याचा निर्णय घेतला आहे. मीन राशीच्या जातकांनो, 30 एप्रिलची मध्यरात्र तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असणार आहे. यावेळी तुम्हाला एक अंतिम इशारा दिला जात आहे. सस्पेन्स असा आहे की रात्रीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आसपास कोणाच्या तरी चालण्याचा किंवा कुजबुजण्याचा आवाज येईल. घाबरू नका. ही तुमच्या पितरांची किंवा महादेवाच्या दूताची उपस्थिती असू शकते. ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. जर या वेळी तुमच्या मनात कोणतीही इच्छा आली, तरीही शांतपणे महादेवाच्या चरणी अर्पण करा. तुमचा तो कौल त्या क्षणी मान्य केला जाईल. मीन राशीच्या जातकांनो, या 48 तासाच्या प्रवासात तुम्हाला एक गोष्ट टाळायची आहे, ती म्हणजे नकारात्मक विचार. जर तुमच्या मनात भीती आली की हे सगळं खरं ठरेल का, तर तुम्ही तुमचा भाग्य योग कमकुवत कराल. या 2 दिवसात तुम्हाला एक स्वप्न पडेल ज्यामध्ये तुम्हाला पांढऱ्या रंगाची कोणती तरी वस्तू किंवा शिवालय दिसेल. हे स्वप्न म्हणजे तुमच्या यशावर लागलेली मोहर आहे. हा सस्पेन्स तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट आणि सुवर्ण युगाची सुरुवात आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, 29 आणि 30 एप्रिलचे हे 2 दिवस तुमच्या आयुष्याचा इतिहास बदलणारे ठरतील. जे लोक तुम्हाला आजवर नाव ठेवत होते, तेच उद्या तुमच्या यशाचे गोडवे गातील. हा व्हिडिओ पाहणे हा केवळ योगायोग नसून तुमच्या भाग्याचा सांगावा आहे. आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि महादेवाच्या या चमत्काराला सामोरे जाण्याची. तुम्ही तयार आहात ना मित्रांनो?
मीन राशीच्या या महाचमत्कारावर तुमचा विश्वास असेल आणि महादेवाची कृपा तुम्हाला हवी असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा हर हर महादेव. पाहूया मीन राशीचे किती भक्त आज देवाकडे आपलं मागणं मागतात आणि अशाच रहस्यमयी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तुमचं भाग्य तुमच्याच हातात आहे.